पुणे-बंगळूर आशियाई महामार्गालगत नेरले येथील आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फळ प्रक्रिया प्रकल्पाच्या निर्यातक्षम मालाचे गोडाऊन आगीत भस्मसात झाले। सकाळी 6च्या दरम्यान आगीचा प्रकार घडला। 4 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलं। शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता असल्याची घटनास्थळी चर्चा होती। गोडाऊनमधील संपूर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कंपनीचे सुमारे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नेरले येथे राष्ट्रीय महामार्गालगत आदिती फूड्स ही फळ प्रक्रिया करणारी कंपनी आहे। उद्योजक दिनकर पाटील यांच्या मालकीचा हा उद्योग समूह आहे। या प्रक्रिया कंपनीत मँगो पल्प, टोमॅटो केचप, चॉकलेटसह अन्य पदार्थ निर्यात केले जातात। हे बनवलेले पॅकबंद पदार्थ कंपनीच्या लगत असणाऱ्या पेठ गावच्या हद्दीत उभारलेल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतात। सकाळी 6 वाजता कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धुराचे लोट येताना दिसले। त्यांनी ही बाब लगेच मालकाला कळवली। आगीचं रौद्ररूप पाहता संपूर्ण गोडाऊन आगीने वेढलं होतं। आग विझवण्यासाठी इस्लामपूर आष्टा नगरपालिका, राजाराम बापू, विश्वास, हुतात्मा किसन अहिर आणि कृष्णा कारखान्याच्या अग्निशामक दलाने तसेच खाजगी पाण्याच्या टँकरने सलग 4 तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। दिनकरराव पाटील, मंगलताई पाटील, भगतसिंग पाटील, पृथ्वीराज पाटील आणि कुटुंबियांनी, कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा राबवली। संजय राऊत हे दररोज सकाळी वाटेल ते बोलत असतात। त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला जास्त फायदा झालाय। त्यांच्या बडबडण्याने आमच्या महायुतीचे सरकार अधिक जोमाने आल्याचा टोला मंत्री भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावलाय। तसेच शिंदेंचा दिल्ली येथे झालेला सत्कार पाहून यांच्या घरातील कोणी मेल्यासारखं करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले एका कार्यक्रमानिमित्त जतमध्ये आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी मंत्री गोगावले म्हणाले, जशी त्यांची वागणूक आहे तशी त्यांना फळे मिळत आहेत। संजय राऊत जे काही सकाळपासून भोंगा पसरवतात त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ते संपवत आहेत। ते जे काही बोलतात त्यामुळे आमचा पक्ष आणि महायुती मजबूत होते। त्यांच्या बोलण्याने आमचं सरकार पुन्हा जोरात आले। याला कारणीभूत संजय राऊत आहेत। मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये होतोय, त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं, मात्र यांच्या घरातील कोणी मेल्यासारखं यांना दुःख आहे। पवार साहेबांनी काही विचार करून सत्कार केला असेल, त्यामुळे त्यांचे आम्ही अभिनंदन करतो। आदित्य ठाकरे यांची निवडणुकीत पिछाडी झाली आहे, त्यावेळी केजरीवाल यांनी सांत्वन केलं होतं, त्यांचं सांत्वन यांनी केलं, यात काही नवल नसल्याचं ते म्हणाले। सांगली शहरातील मारुती चौक येथे असणाऱ्या एका दुकान चालकाकडून पोलिसांनी 16,000 रुपये किमतीच्या 8 ई सिगारेट पॅकेट जप्त केले। सदरचे ई सिगारेट हे बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री 8च्या सुमारास ही कारवाई केली। या प्रकरणी लखन चंद्रकांत मंगलानी या विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलाय। सांगलीतील युवकांना नशा बाजाराचा विळखा बसत चाललाय। 2 दिवसांपूर्वीच एका मैदानावर काही जण ई सिगारेट ओढत असल्याचं निदर्शनास आलं होतं। त्या संदर्भात महापालिका प्रशासनाने देखील उद्यानाबाहेर कर्मचाऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली होती। दरम्यान मारुती रस्त्यावरील ऊ बेल्ट्स अँड नॉवेल्टीजच्या दुकानात ई सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री दुकानात छापा टाकून तपासणी केली। त्यावेळी काउंटर नजीक असलेल्या एका बॉक्समध्ये 8 ई सिगारेटची पाकिटे मिळून आली। त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी ई सिगारेट एका वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन मागवलं असल्याचं सांगितलं। सर्व माल पोलिसांनी जप्त केलाय। संशयित दुकान चालक लखन मंगलानी याच्यावर प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट ॲक्ट 2019 अन्वये सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर सांगली आणि मिरज शहरातील पान शॉपची पोलीस पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, पोलीस कर्मचारी इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, विनायक सुतार, सोमनाथ पतंगे यांनी केली आहे। गावगाड्यातील गोरगरीब जनता, स्थलांतरित लोक यांना लखपती बनवण्यात 100% यशस्वी होणारी योजना कोणती असेल तर ती एकमेव मनरेगा आहे। त्यामुळे आज जत तालुक्यात आम्ही राज्यातला पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून जतची निवड करून त्याची सुरुवात करत आहोत। मनरेगातील 266 योजनांचा लाभ येथील जनतेला घेता येईल। यात काही त्रुटी, अटी, शर्ती असतील त्या देखील शिथिल करून निधीची कसलीही कमतरता भासणार नाही त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी या प्रकल्पावर काम करावे असे प्रतिपादन राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले। जत येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने मनरेगाच्या पहिल्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ मंत्री गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी मंत्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, प्रकल्प महासंचालक नंदकुमार वाघमारे, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह विविध गावचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री गोगावले म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी या तालुक्याला
रोहयतून लखपती बनवण्यास खूप स्पेस असल्याचं सांगितलं. त्यानंतर लागलीच आम्ही इथे एक पायलट प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याचा शुभारंभही आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो आहोत. राज्यात मागे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या तालुक्याच्या सिंचनासाठी 2000 कोटी दिलेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 2011 ची MIDC मंजूर केले. आज आपण रोहयोचा पायलट प्रोजेक्ट करत आहोत. त्यामुळे आता जतच्या विकासाला राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. देवाभाऊंनी हा तालुका पहिल्या क्रमांकावर आणण्याचा शब्द दिलाय. त्यामुळे आमच्या सेनेकडे असणाऱ्या सर्व मंत्र्यांच्या विभागातला निधी गोपीचंद तुम्हाला आम्ही देऊ असा मी शब्द देतो, पण सोबत आमच्या कार्यकर्त्यांनाही सोबत घ्या असंही मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये कवठेमंकाळ तालुक्यातील पिंपळवाडीने पहिलं स्थान पटकावले. तासगाव तालुक्यातील धामणी आणि वाळवा तालुक्यातील बोरगाव यांना विभागून द्वितीय तर कापरी यांना विभागून तृतीय क्रमांक दिलाय. याशिवाय 3 ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत ग्राम स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या 60 मतदारसंघातील प्रथम आलेल्या 60 ग्रामपंचायतींपैकी गुणानुक्रमे पहिल्या 9 ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीने या गावांची तपासणी केली होती. त्यानंतर गुरुवारी जिल्हास्तरीय निकालाची घोषणा करण्यात आली. लवकरच पुरस्कार प्राप्त गावांचा सन्मान करण्यात येणार आहे. खानापूर तालुक्यातील बानूरगडला घनकचरा, सांडपाणी आणि मैला गाळ व्यवस्थापनाबद्दल वसंतराव नाईक या विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच मळणगावला पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पलूस तालुक्यातील घोगावला शौचालय व्यवस्थापनाबद्दल स्वर्गीय आबासाहेब खेडकर या विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. अभियानात प्रथम क्रमांक पटकावलेला पिंपळवाडीला 6 लाख, द्वितीय क्रमांक मिळवलेला बोरगाव आणि धामणीला विभागून 4 लाख, तृतीय क्रमांक आलेल्या कापरीला 3 लाख रुपयांचं बक्षीस मिळेल. याशिवाय विशेष पुरस्कार प्राप्त गावांना 50,000 रुपये देऊन लवकरच गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राजवाडा चौक ते आझाद चौक पर्यंत असलेल्या रस्त्यावर महापालिका प्रशासनाने पुन्हा डांबरीकरणाचा थर दिलाय. हा रस्ता कोणाच्या फायद्यासाठी केला जात आहे असा सवाल भाजपाचे केदार खाडीलकर आणि नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी उपस्थित केलाय. सांगली शहरातील अनेक रस्ते खराब झालेत. हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांमधून होतीये, तरी देखील रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. कॉलेज कॉर्नर ते आमराई रस्त्यावर मोठे खड्डे पडले. टिंबर एरियाचा रस्ता देखील खराब आहे, पण महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. तर दुसरीकडे राजवाडा चौक ते आझाद चौकापर्यंतचा 4 पदरी रस्ता सध्या सुस्थितीत आहे. या रस्त्यावर डांबरीकरणाचा थर टाकला जातोय. वास्तविक हा रस्ता करण्याची गरज नव्हती, तरी देखील या गुळगुळीत रस्त्याचं डांबरीकरण केलं जाते. चांगल्या रस्त्याचं डांबरीकरण का होत आहे असा प्रश्न आता नागरिकांना देखील पडलाय. नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले, हा रस्ता करण्याची गरज नव्हती, तरी देखील हा रस्ता केला जातोय. गरज आहे त्या ठिकाणी रस्ता होणं आवश्यक आहे, पण हे कोणाच्या फायद्यासाठी होतंय असा सवाल उपस्थित होतोय. यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून आलेला आहे अशी चर्चा आहे. पालिका क्षेत्रामध्ये वाढते अपघात रोखण्यासाठी बऱ्याच ठिकाणी सिग्नल बसवणं आवश्यक आहे, मात्र निधी नसल्याचं कारण सांगितलं जातंय असा सवाल साखळकर यांनी केलाय. तर भाजपाचे केदार खाडीलकर यांनी देखील महापालिकेवर फेसबुकच्या माध्यमातून टीका केली आहे. महावितरणाच्या विभागीय परिमंडल कार्यालय अंतर्गत सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत 39 ठिकाणी अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका दिलाय. जिल्ह्यात 39 वीज ग्राहकांकडून 24,705 युनिटची वीज चोरी करण्यात आली असून त्यापैकी 4 ग्राहकांकडून 51,000ची वसुली करण्यात आली आहे. वीज कंपनीकडून वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीज चोरी विरुद्ध कोल्हापूर परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरू असते. त्यानुसार जिल्ह्यामध्ये वीज चोरी विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील 2,432 वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात 39 वीज ग्राहकांकडून एकूण 24,705 युनिटची वीज चोरी करण्यात आली. यापैकी 4 ग्राहकांकडून 51,000ची वसुली करण्यात आली. सर्वच वीज चोरी प्रकरणात संबंधित वीज ग्राहकांना दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीज वापराप्रमाणे वीज बिल देण्यात आले. या संपूर्ण बिलाची रक्कम ग्राहकांनी भरली नाही तर त्यांच्या विरुद्ध कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येते. वीज तारेच्या हुकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या 60 वीज चोऱ्यांचा समावेश आहे. वीज चोरी विरुद्ध नियमित सुरू असलेली मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिलेत. विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीज जोडणी घेऊन सुरक्षित वीज पुरवठा घ्यावा, फौजदारी कारवाई आणि कारावासाची शिक्षा टाळावी असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आलं.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करत खुनी हल्ला केल्याप्रकरणी पती दिलीप गवई याला पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती एच काशीकर यांनी 7 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। प्रियंका दिलीप गवई यांच्यावर चारित्र्याच्या संशयावरून पती दिलीप गवई यांनी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये वादावादी करत पत्नीच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर चाकूने वार करून जखमी केलं होतं। या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता। खटल्याची सुनावणी पहिले जिल्हा न्यायाधीश श्रीमती एच काशीकर यांच्या कोर्टात होऊन 2 दोषांवर सुनावणी झाली। आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 307 मध्ये दोषी धरून 7 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। 498 मध्ये दोषी धरून 1 वर्ष आणि 1,000 रुपये दंड, 6 महिने सक्त मजुरी अशी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्याचं काम सहाय्यक सरकारी वकील शुभांगी विक्रम पाटील यांनी पाहिले। सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदारांची 7 नोंदवण्यात आली। यापैकी फिर्यादी प्रियंका गवई, पंच, साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। खटल्याच्या कामी पैरवी अधिकारी, सहपोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुनंदा निकम आणि स्टाफने सहकार्य केलं। विशाळगडावर केलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा काढून तातडीने अतिक्रमणमुक्त विशाळगड केला जाईल अशी ग्वाही कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली असल्याची माहिती हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिली आहे। हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेतली आहे। नितीन शिंदे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करा या आदेशाची प्रत आणि निवेदन कोल्हापूरला दिलं। नितीन शिंदे म्हणाले, विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले, 10x12च्या जागेत असलेले थडगे आता मोठं केले, हे बांधकाम तातडीने पाडावं। त्याचबरोबर विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2-3 मजली आरसीसी इमारत बेकायदेशीररित्या बांधली आहे, त्या सर्व काढून टाकाव्यात। विशाळगडावर परवानगी न घेता 16 बोरवेल मारलेत, त्या सील कराव्यात। गडाच्या पायथ्याशी वन खात्याच्या जागेवर पत्र्याचं शेडचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले, ते सर्व काढून टाकण्यात यावं अशी मागणी केली आहे। पुरातत्व खात्याने 23 जणांना नोटिसा काढलेल्या आहेत। अतिक्रमण काढण्याबाबत उर्वरित अतिक्रमणधारकांना नोटिसा देत आहोत। सर्व अतिक्रमण याची तपशीलवार लेखी माहिती दिली जाईल, तसेच संपूर्ण गड अतिक्रमण मुक्त केला जाईल अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती नितीन शिंदे यांनी दिली आहे।